मुंबईतला जो सर्वाधिक हाय व्होल्टेज मतदारसंघ मानला जातो, त्या दक्षिण मुंबईमध्ये सुद्धा सुरुवातीच्या 2 तासांमध्ये मतदानाची आकडेवारी काहीशी थंडावली असली तरीसुद्धा मतदारांचा आताचा जो रोख आहे तो वाढतोय। मी सध्या मलबार हिलमधील एका मतदान केंद्रावरती आहे। मतदारांनी, महिलांनी आणि पुरुषांनी एकंदर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मतदानासाठी रांगा लावलेल्या आहेत। तापमानाची जी तीव्रता आहे ती अधिकाधिक वाढत असताना, उन्हाचा पारा वाढत असताना नागरिकांनी या ठिकाणी मात्र मतदानासाठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळते। या मतदारसंघातील दक्षिण मुंबईतील अनेक राजकीय नेत्यांनी, सेलिब्रिटीजनी या ठिकाणी मतदानाला हजेरी लावली होती। त्यानंतर एक 10 वाजेच्या नंतर 10 ते 11च्या सुमारास मतदानाची जी काही आकडेवारी आहे ती आता वाढताना हळूहळू दिसते। त्यामुळे वरकरणी मुंबईतलं मतदान जरी कमी असलं असं प्रथमदर्शनी दिसत असलं तरी अधिकाधिक स्वरूपामध्ये जसजशी वेळ उलटत जाते तसतशी मतदानाची ही जी काही आकडेवारी ती आता वाढताना दिसते। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेशसह मी ओम देशमुख, पुढारी न्यूज, मुंबई।